नमस्कार शेतकरी बांधवांना, आज आकाश मोटर्स मध्ये स्वागत आहे. आपण जे अक्षय चतुर्थीला जी स्कीम काढली होती किसान प्रॉपर 11 HP 13 HP आणि 9 HP, आज आपण 11 HP ची नाशिक जिल्ह्यातील शेतकरी राजा येवला तालुक्यातील आज आपल्याकडे 11 HP मशीन घेऊन जात आहेत. आज आपण त्यांना डिलिव्हरी देत आहोत. तर अवजार बघा शेतकरी बांधवांना जे आपण दाखवले होते ते आज अवजार आपण ज्या स्कीम मध्ये आहेत ते आज आपण शेतकरी बांधवांना देत आहोत. तरी आज शेतकरी बांधव किती 350 ते 400 किलोमीटरहून आलेले आहेत. त्यांना हे अवजार कसे वाटले, मशीन कशी वाटली आणि ते इतक्या लांबून आल्यानंतर आज पॉवर विडर टिलरचा जर बिझनेस बघितला तर खेड्यामध्ये जसे किराणा दुकान पानटपरी आहे तसे दुकाने पडलेले आहेत. तितक्या लांबून येण्याचं कारण काय आहे की कारण आकाश मोटर हा शेतकऱ्याची सेवा म्हणून व्यवसाय करते आणि बाकीचे काय करतात, व्यवसाय नाही तर शेतकऱ्याकडे बिझनेस म्हणून पाहिले जातात. शेतकरी कसा शेतकऱ्याचा खिसा कापायचा. आज जर आपण मार्केटला बघितलं तर ही किसान क्रॉपची बाकी जिल्ह्यामध्ये 130 135 फक्त मशीनची किंमत आहे आणि अवजार काय देत नाही, फक्त रोटर देतात. आणि आज आपण जर बघितलं तर आपण आज 1,20,000 मध्ये कमीत कमी 35 ते 40,000 रुपयाचे आयटम देतोय आणि आज आपण किमतीमध्ये जर बघितलं तर 15,000चा फरक आहे. म्हणजे 55 ते 60,000 रुपयाची आपण शेतकऱ्याची सेवा करतो. पण काही प्रश्न मला शेतकऱ्याने विचारले होते, मागे विचारतात, आजही विचारतात. इतकं सगळीकडे महाग आहे आणि तुमच्याकडे एवढं स्वस्त कसं आहे, काय फसवा आहे का, इसकी फसवी आहे का, तिथं काय आहे. तर आज आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याचे विचारणार आहेत. आपण शेतकऱ्याची सेवा म्हणून व्यवसाय करतोय. थेंब तळे साचे म्हणजे रुपये जणांकडून आपण 100 जणांकडून काढतो आणि दुसऱ्याचा बिझनेस आहे. ते जसे पाहिजे तसे खिशात म्हणजे काय सुरी घेऊनच बसलेले आहेत. आपली शेतकऱ्याची जशी सेवा आहे त्या पारदर्शकपणे त्या दुकानदाराकडे केली पाहिजे की कंटिन्यू सेवा आणि व्यवसाय कसा केला जातो. तर आपण आज शेतकऱ्याची आज ओळख करून घेऊया. नाव आणि गाव आणि कुठून आलेले आहेत ते आपल्याला सांगतीलच. आज तुळशीराम रामचंद्र वागचौरे. बरं सर, येवल्याहून आलो आम्ही. बर आणि चांगलं आहे मशीन, छान आहे. काय आज अडचण तुम्ही येवल्याहून आले हा. तर माझ्याशी संपर्क कधी केला सर आपण? 8-10 दिवस झाले. बरं, तुम्हाला जेव्हा तुम्हाला फोन केला, तुमचा फोन उचलल्यानंतर तुम्हाला कशी माहिती दिली आली? माहिती व्यवस्थित दिली ती सगळी. बरं, आज तुम्ही डायरेक्ट आज 350-400 किलोमीटरहून आमच्या विश्वासावर आले. गाडी घेऊन. तुम्ही निघल्यापासून माझे किती कॉल झाले शेतकरी बांधव? तुमचे 4-5 कॉल झाले. तुमची काळजी घ्यायला जाते बाबा, कुठं अडकू नाही, कुठं अडचण येते का. नाही बरं, इथं आल्यानंतर आज तुम्हाला जे आमची स्कीम होती व्हिडिओ मध्ये पाहिला हा तेवढे तसे तुम्हाला अवजार कसे वाटले? अवजार चांगले आहे, फक्त मी हा. पूर्ण जेवढे सांगितले तेवढे दिले. एवढे आहे, क्वालिटी आहे. क्वालिटी पण. बरं, तुम्हाला सेल्फ टाट किसान क्रॉपची 11 HP ची मशीन, 3 रोटर आणि हायड्रोलिक वॉकर, लोखंडी व्हील आणि बसायचं सीट रेझर दिलेलं आहे. हा दिले. बरं, तुम्ही हा युट्यूबला बघितलं होतं तुमच्या युट्यूबला. आज तुम्ही चांगले बिझनेस आहे, तुमच्याकडे 2-4 गाड्या घोड्या, तुम्ही भरपूर काम केलेलं आहे याच्यामध्ये शेतीमध्ये. तर तुम्हाला पहिले काय पॉवर विडर बी वापरले तुम्ही. हा आहेत ना. तर ही जी किसान क्रॉपची 460 11 HP ची मशीन आहे याची कुठं तुम्ही बघितली होती का? पाहिली होती पण अवजार नाही. बरं. किंमत सेम आहे पण अवजार नाही. किंमत सेम आहे पण अवजार नाही. आज अवजार जर तुम्हाला घ्यायचे म्हणले तर किती लागतील मार्केट? लागतील पण मग ते भेटती नाही त्या मापात. भेटणार नाही. त्या मापात भेटती नाही. म्हणजे आज तुम्ही इतक्या लांबून आले तर समाधानी आहे. म्हणजे ही जी शेतकरी राजाची जी व्हिडिओ बघून मानसिकता जी आहे, पाहिलं समक्ष पाहिलं. पाहिल्यानंतर खरंच आहे का खोटी स्कीम आहे आमची, नाही खरी. म्हणजे पूर्ण समाधानी आहे. आज तुम्ही सोमवारची मशीन घेऊन जात आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यांचे सहकारी आलेले आहेत, त्यांचे नाव आपण जाणून घेऊया. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव सचिन जमदडे. बरं. मी येवल्याहून आलो. बरं. तर आम्ही तुमचा व्हिडिओ युट्यूबला बघितला होता. बरं, युट्यूबला बघितला तर ज्या वेळेस तुम्ही सांगितलं की आमच्याकडे स्कीम चालू हा. आहे, तर आम्हाला स्कीम चालू आहे म्हटल्यानंतर युट्यूबला काही व्हिडिओ फेक पण राहता. हा. मग म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट केला. तर शेतकरी मित्रांना पण मी हे सांगू शकतो की खरोखर ज्या वेळेस आपण युट्यूबला बरेच फेक व्हायरल व्हिडिओ झालेले राहतात, हा. पण ते व्हिडिओ बघून आपण काय करतो, काही शेतकरी राजा ना फसवून जातो. हा. तर मग आम्हाला तसंच वाटलं होतं. पण ज्या वेळेस प्रत्यक्षात तुम्हाला कॉल केला आणि आम्हाला येवल्याहून बीडला यायचं म्हटल्यानंतर जवळपास 250 किलोमीटर यायचं होतं. 250 किलोमीटर येताना आम्ही विचार करत होतो, मनामध्ये धाकधूक होती का जावा का नाही, स्कीम खरोखर यांच्याकडे चालू आहे का नाही, किंवा आपल्याला त्यांनी जसं कबूल केलंय का बाबा ह्या मशीनवर एवढं आम्ही अवजार देतो बस. हा. पण आम्हाला ते मनामध्ये असं धाकधूकच वाटत होती. पण ज्यावेळेस खरोखर प्रत्यक्षात इथं आलो तुमच्याकडे, हा. आम्हाला खरंच एवढं अवजार बघून आणि तुमचे रेट बघून खूप आनंद वाटला की खरोखर शेतकऱ्यांना आम्ही सांगू शकतो की खरोखर
बीडला आकाश मोटरला खरोखर शेतकरी राजांनी प्रत्येकाने भेट द्यायला पाहिजे. आणि शेतकऱ्यासाठी खरोखर एक छोटा शेतकरी जरी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही खूप सेवा देता. कारण काय, छोटा जो शेतकरी आजकाल दिवसेंदिवस शेती कमी होत चालली हो आणि डायरेक्ट आपण 10 लाख रुपये मोठ्या ट्रॅक्टरसाठी गुंतवणूक नाही करू शकत. नाही आणि तुमच्या खरोखर आभार मानले पाहिजे की शेतकऱ्याचे म्हणजे तुम्ही तुमचंही बघताय आणि शेतकऱ्याचा तुमच्या बरोबर शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही बरोबर घेऊन चालताय. बरोबर. याचा आम्हाला आनंद वाटतोय. आणि आम्ही येवल्याहून आलो पण आम्हाला खूप समाधान झालं तर तुमचे रेट बघून किंवा तुम्ही आमच्या रस्त्याने सुद्धा येताना खूप काळजी घेतली की तुम्ही आता कुठपर्यंत आलेले किंवा आता तुम्हाला जर रस्त्याने काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला फोन करा. इथं आल्यानंतर पण तुम्ही आम्हाला माणूस पाठवला घ्यायला आल्यानंतर आमची म्हणजे आम्हाला ज्या वेळेस तुम्ही हे जे सर्व वस्तू दाखवल्या खरोखर त्यावेळेस आम्हाला वाटलं की साहेबांनी जसं युट्यूबला जसं बोललेले आहे व्हिडिओ मध्ये जसं बोललेलं आहे तेच खरं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने खरोखर येऊन आणि आकाश मोटरला भेट द्यायला पाहिजे. धन्यवाद सर. आपण चांगलं मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना केलंय. तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण जेव्हा आपण पॉवर टिलर पॉवर विडर घेत आहे तर आपली सर्व्हिस आणि सेवा मिळाली पाहिजे. जसे सरनी आता आपल्याला जसे सांगितले आहे तसे आपण एखाद्या प्रत्यक्षात जाऊनही भेट दिली पाहिजे. कारण काय आहे की व्यवसायाच्या माध्यम बरोबर सेवाही घडली पाहिजे. आपला देश सुफलम आणि सुफलम कसा झाला पाहिजे, शेतकरी सेवा कशी झाली पाहिजे याच्याकडे भर दिली पाहिजे. पण बाई जी चौकशी करताना 10 ठिकाणी चौकशी करूनच आपण वाहन मशीन खरेदी केली पाहिजे. याचबरोबर आमच्या जिल्ह्यातीलच शेतकरी बांधव आहेत. आज त्यांनी आमच्याकडे अवजारं घ्यायला आलेत. मशीन त्यांनी दुसऱ्याकडे घेतली होती. आज त्यांना कसं फसवलंय म्हणजे आमच्या बीड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर हाकेचे गाव आहे आणि गावामध्ये जसं आपण म्हणतोय की पानटपरी खोलली आहे किंवा किराणा दुकान सारखा व्यवसाय झालाय तर ते आज शेतकरी बांधव सांगतील. आपण व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला कुठलीही चुकीची माहिती देत नाहीत. त्यांचं आपण नाव जाणून घेऊया. मी संजय वंडू चव्हाण, जातेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. बरं सर, आपण कुठल्या कंपनीचं आपण मशीन घेतलेलं आहे? सराची. बरं, तर त्या डीलरनी आपल्याला मशीन दिल्यानंतर त्याच्याबरोबर काय काय दिलेलं आहे? काय नाही, वांजुटी मशीन दिली. नुसती वांजोटी, त्याला काही अवजार दिलं नाही? नाही वांजुटी, अशी लेकरवाळी मशीन नाही. नाही. बरं, तिला म्हणजे तुम्हाला काय दिलं देण्यात आलं? काहीच नाही, नुसतं रोटर दिलंय, बाकी काही नाही. हा, बरं. बॅक रोटरी माती लावायची आहे का? बरं, माती लावायचं पण ते काय म्हणले माती लावायचं पण तुम्हाला वेगळं घ्यावं. वेगळं घ्यावं लागेल. आणि हे एक्सरीज जे दिलेत आम्ही हे भेटलेत का? नाही काहीच नाही, असलं तर काहीच नाही. आम्हाला हे नाही पाहिजे पण हे बाकीचं लागणार तर काहीच नाही. काहीच नाही दिलं? हा. बरं, केवढ्याला दिली? डिझेल सगळं आमचं टाकलं त्याच्यात. बरं, केवढ्याला मशीन दिलेली आहे आपल्याला? 1,20,000 15 लागेल. असं आहे का? बगैर अवजाराची. किती HP मशीन आहे? ती 11 HP. 11 HP. म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, आणि तुम्हाला आता ते बी आकड्याचा मला घोळ वाटतो. म्हणजे HP 11 HP का 10 HP ते बी मला कळणार. 9 HP का 10 HP 11 HP का? याच्यामध्ये सर 11 HP, 9 HP, 11 HP आणि 13 HP असे 3च मॉडेल असतात. 11 म्हणजे काय काय त्यांचा बिझनेस आहे. आणि तुम्हाला माती लावायचा रोटर बी नाही दिला? नाही, हे रोटर दिलंय पण माती लावायचं ते लागत नाही. म्हणजे मी आता नाही दिलं शेतात हा. अजून. माझे मित्र म्हणले माती लागत नाही. बरं, आता तुम्हाला केवढ्याचं रोटर मागता येते? ते 5,000 का काय लागत. सर, हाच आपल्या शेतकरी बांधवाचा खिसा कापला जातो. त्याची किंमतच 2,500 ते 3,000 रुपये आहे. म्हणजे 5,000 रुपये बघा शेतकरी बांधवांना कसे पैसे उकळले जातात. आणि तुमच्या मशीन मध्ये जेव्हा आपण मशीन डिलिव्हरी देतो शेतकऱ्याला तेव्हा पूर्ण ऑइल आणि डिझेल हा डीलर टाकून देतो. मशीन टेस्ट करून दिली जाते. तर तुम्हाला त्यांनी तसं ऑइल वगैरे टाकून दिलं का? 1300-1400 रुपयाचं ऑइल आम्ही टाकलं. तुम्ही टाकलं? डिझेल आम्ही बाटली भरून आणली. बरं, बघा शेतकरी बांधवांनो, काही नाही भेटलं. आज ते म्हणजे त्यांची किती खिसा मारला गेलाय. आज हे प्रत्यक्ष आहेत. त्यांनी अनुभव न घेतल्यामुळे आणि चौकशी न केल्यामुळे विश्वासानं गेल्यामुळे त्यांची आउटर बिघडलं होतं का मला हे पण उपलब्ध करून नाही दिलं. मी ह्याच्यात त्यांना हे टाकलंय, क्यूकिक टाकून नीट केलं. ठेवटिक टाकून. हा. म्हणजे एवढी दूर अवस्था आहे. सर्व्हिस मिळत नाही. शकतो तुम्हाला टाकलेलं. असं आहे का? बरं, सर्व्हिस आहे का त्याच्यात सर? काहीच नाही. तशी आकाश मोटर्सला तुम्ही बऱ्याच वेळेस भेट दिली. आज अवजारं खरेदी करतायत. अवजारं केवढ्याची खरेदी करताय तुम्हाला? आता 35-40 हजार रुपये तर लागायला लागले सामग्री अवजाराला. म्हणजे 1.5 लाखाच्या पुढे पडले मला. बघा, हा. म्हणजे शेतकरी बांधवांनो मला आता गरज आहे. तात्काळ तर अवघड झाले. माती लावायचं अवघड झालं. तात्काळ नेणच आहे. म्हणजे किती रुपयाला खिसा हा. बसला तुमचा? 40-50 हजार रुपयाला खिसा गेला. म्हणजे शेतकरी बांधवांनो बघा, आपल्या कशी शेतकऱ्याचा खिसा मारतात हे प्रत्यक्ष आहे.
आज आपण त्यांनी माहिती दिली, त्यांच्याबद्दल त्यांची कळकळीने आज बघा शेतकऱ्याची आज कळकळी कशी आहे. वांजोटी मशीन म्हणजे आपण कशाला म्हणू शकतो. आज आपण शेतकरी बांधवांनी कळलं पाहिजे की त्यांच्या मनामध्ये काय आहे. कारण ते एवढ्या काळकुतीने म्हणतात की माझे आज एवढे पैसे जास्त चाललेले आहेत. आज जसं आपण मशीन देत आहोत, त्याचबरोबर शेतकरी राजाला विचारा, आम्ही त्यांना एक नटही रुपये जास्त घेतलाय का 1,20,000च्या वरील तरी आपण त्यांची चर्चा करूया. सर आज आज जसं शेतकरी बांधव आले, आज प्रत्यक्ष ते योगायोग आले, ती अवजारं न्यायला मुलाखत झाली. आज तुम्ही पाहिलं प्रत्यक्ष. तर तुम्ही इथं आकाश मोटर्सला आल्यानंतर तुम्हाला जी 1,20,000मध्ये जेवढे अवजारा सहित मशीन मिळत आहे, त्या एकूण तुम्हाला वरचा चार्ज काय घेतलाय का? डिझेल आणा, ऑइल आणा किंवा नट आणा? नाही, जसं तुम्ही आम्हाला फोनवर सांगितलं होतं की 1,20,000 रुपयात एवढं देतो, हा, तसंच प्रत्यक्षात इथं आल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला तेवढी सेवा दिली. ऑइल आणि वगैरे टाकून आमच्याकडून दिलंय ना? तुम्ही 1,20,000च्या वर एक नटाचे सुद्धा पैसे नाही लावले. तुम्हाला ऑइल वगैरे चालू करून 100% दाखवलं ना? ऑइल वगैरे परत हे सर्व तुम्ही ऑइल डिझेल सर्व तुम्हीच टाकून. म्हणजे ही म्हणजे जसं- खरंच आकाश मोटर शेतकरी सेवा करते की नाही? ज्याप्रमाणे आज- तुम्ही व्हिडिओ बनवताना 100% तसंच सर्व्हिस देतात. सर्व देत. आज आम्हाला सुद्धा तुळतुळ वाटते की एक शेतकरी बांधवांचा खिसा मारलेला आहे. कारण काय होतंय की आज आपण 1 रुपया जर मुलाने मागितलं तर आपण त्याला विचारतो की आपल्याला 1 रुपया देताना 10 वेळेस विचार करतो त्याला कशाला पाहिजे. तर शेतकरी बांधवाच्या इतक्या मेहनतीचा पैसा आपण त्याचा काढताना त्याचं खरंच दुकानदाराला विनंती आहे की भान ठेवून आपण काम केलं तर चांगलं राहील. एक शेतकरी राजाची आपण सेवा करू. कारण आपला हा मराठवाडा महाराष्ट्र हा निसर्गाने तर पहिला कोपलेलाच आहे. त्याचबरोबर आपण व्यवसाय करताना शेतकऱ्याची आणि आपला शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत याचं भान ठेवून आपण व्यवसाय जर केला तर नक्कीच आपल्या व्यवसायाला भरभराटी मिळेल. आपले नावही कायमस्वरूपी राहील. त्याचबरोबर आज आपले शेतकरी बांधव घेऊन जात आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांची मुलाखत घ्यायची नव्हती आम्हाला, पण त्यांनी स्वतः म्हणले आज तुम्ही व्हिडिओ काढताय ना तर आमची मुलाखत जाऊ द्या. मी किती कळकुटीला आलेलो आहे. तसं आपल्याला कुठल्या व्यवसाय माध्यमातून आपल्याला टीका करायची नाही, पण व्यवसाय करताना शेतकऱ्याची सेवा झाली पाहिजे. आणि आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्याची 1 रुपया कसा येतो आणि कसा कामी यायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण धडपडत आहोत. तर आपल्याला अजून काही शेतकरी बांधवांना जूनचे आगोटीचे दिवस आलेले आहेत, मशागतीचे दिवस आहेत. इथून पुढे आपल्याला पॉवर विडर, पॉवर टिलर विविध अवजारे लागणार आहेत. आपल्याला कुठलेही अवजार लागू आकाश मोटर संपर्क करा. नियमूल्य ना कमाई ना तोटा या माध्यमातून आम्ही आकाश मोटर सेवा करते. नक्कीच आकाश मोटरच्या दिलेल्या नंबरला संपर्क साधा. धन्यवाद.